खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी अभिसभेमध्ये ठराव एकमताने मंजूर। ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या प्रयत्नांना यश। शिवाजी विद्यापीठाच्या आज झालेल्या अधिसभेमध्ये सिनेट सदस्य राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे असा ठराव मांडला। या ठरावाला सूचक म्हणून शिवाजी विद्यापीठ अभिसभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही पाठिंबा दिला। त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित असणारा हा प्रश्न अधिसभेमध्ये सुटला। या ठरावाला प्राध्यापक संघटना, विकास विद्यापीठ आघाडी तसेच विकास मंच या सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला। या ठरावावर अतिशय अभ्यासपूर्ण मत सिनेट सदस्य ॲडव्होकेट वैभव पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, सिनेट सदस्य सांगली सुटा अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर निवास वरेकर, संजय परमाणे, गायकवाड यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली। यानंतर हा ठराव विद्यापीठ प्रशासनाकडून शासनाकडे जाईल आणि मंजुरी मिळेल। तुर्तास पहिला टप्पा पूर्ण झाला। या उपकेंद्रामुळे खानापूर तालुक्याला नक्कीच न्याय मिळेल। या उपकेंद्रामुळे खानापूरसह आटपाडी, जत, कवटेमंकाळ, तासगाव, पलूस आणि कडेगाव या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची सोय होणार आहे। याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व सातारा जिल्ह्यातील मान, खटाव, फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांची सोय होणार असल्याचं ॲडव्होकेट पाटील यांनी सांगितलं। केंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर या ठिकाणी व्हावे व या केंद्रामुळे खानापूरसह आटपाडी, जत, कवटेमंकाळ, तासगाव, पलूस व कडेगाव या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची सोय होणार आहे। ही शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन प्रक्रियेत करेल। शिक्षकांनी अनुमोदन केला सर्वांचं घेऊया। सत्तेचं विकेंद्रीकरण झालं तर छोट्या छोट्या राष्ट्रांना न्याय मिळतो। अशा पद्धतीनं संस्थेचं विकेंद्रीकरण झाल्यानंतर ज्या ठिकाणी लोकांना गरज आहे अशा ठिकाणच्या लोकांना निश्चितपणे न्याय मिळतो। खानापूरची जागा अशी आहे, जर कवटेमंकाळ, तासगाव, पलूस, गडेगाव आणि आटपाडी आणि खानापूर प्रॉपर आहे, त्यांना एक सेंटरला जागा आहे आणि जी जागा आपल्याला सुचवलेली आहे ती जागा नॅशनल हायवेला टच आहे आणि सेंटरला जागा असल्यामुळं आपण चांगली मिरज कोल्हापूरला येऊ शकतो, शिराळा हे नॅशनल हायवेला कोल्हापूरला त्याचं येणं जाणं नेहमी होतं। तर हे खानापूरचं ठिकाण हे मध्यभागी आहे आणि तिथं सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत। जी जागा आपल्याला सुचवलेली आहे तिथं एकदम टेबल प्लॉट आहे, तिथं नव्यानं काय करायची आवश्यकता नाही। आता टेबलचं पाणी तिथं आल्यामुळे दादाने आपण सांगितलं त्या पद्धतीनं कुठलीच अडचण तिथं राहत नाही आणि लोकांची तीव्र भावना आहे किंवा बरेच दिवस झाले का नाही करते। मी स्वतः माननीय राज्यपाल महोदयांना भेटलो होतो, मी स्वतः माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री महोदयांना भेटलेलो आहे। तर आमची तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की या बाबतीमध्ये आपण योग्य विचार करा। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।